मला कॉर्न भजी बनव ना. चालेल. नमस्कार. रसोईच्या गोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये गरमागरम भजी आणि एक कटिंग चहाची मजाच काही और असते. आज आपण झटपट बनणारी कॉर्नची भजी बघणार आहोत. या भजीसाठी वेळही खूप कमी लागतो आणि ही झटपट बनतेही. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तर रसोईच्या गोडीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सगळ्या रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्सही सांगितल्या आहे, ज्या तुम्हाला रेसिपी बनवण्यामध्ये खूप कामात येतील आणि तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला इथे कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहेत. कॉर्नचे दाणे काढण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉर्नचे दाणे काढू शकता. या पद्धतीने आपल्याला कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही कॉर्नचे दाणे घेतलेले असतील तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये क्रश करून घ्या. आपल्याला जास्त बारीकही करायचे नाही आहेत आणि त्याची पेस्टही करायची नाही, फक्त क्रश करायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून मीठ घेतो आहोत. याला आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. असं केल्याने काय होणार आहे, कॉर्नला आहे ना पाणी सुटेल. तुम्ही बघू शकता, बघा कॉर्नमधून पाणी सुटलेलं आहे. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे 2 कॉर्नसाठी. आपल्याला सगळं बेसन एकत्र नाही टाकायचं आहे. इथे मी 3 चम्मच बेसन टाकते आहे. सुरुवातीला मी 3 चम्मच घेतलेले आहे. 1 टीस्पून जिरं, लसूण आणि मिरचीचा ठेचा, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले. इथे आपण बेसन अजून घेणार आहोत. 2 चम्मच मी अजून याच्यात ॲड करते बेसन. इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर कमी जास्त टाकू शकता. इथे मला थोडं पाण्याची गरज आहे, म्हणून मी इथे 1-2 चम्मच पाणी ॲड करते. अशा प्रकारे आपल्याला भजींचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. कॉर्न भजी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे, आपण जर कॉर्नचे दाणे घेत असू किंवा आपण फ्रोजन कॉर्न यूज करत असू तर आपण ते पहिले ना मिक्सरमधून क्रश करून घ्यायचे. आपल्याला एकदम बारीक किंवा त्याची पेस्ट नाही करून घ्यायची आहे, त्यांना फक्त क्रश करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण भजी तळतो तेव्हा ते तेलात तळल्यावर फुटतात, त्याच्या म्हणून आपण त्यांना क्रश करून घेतो. ही टीप तुम्ही भजी करताना नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला ही टीप आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे आपण हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला भज्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला सर्व भज्या अशा मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत.
छान अशी कॉर्न भजी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर कलर आलेला आहे. सानवी, बघ कशी झाली आहे कॉर्न भजी. मस्त. इथे आपली कॉर्न भजी तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा. टेस्टही खूप छान येतो. तुम्हाला भजीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुमची भजी कशी झाली.